जवळजवळ 6 वर्षांनी माझा शिर्डीला जाण्याचा योग आला. त्यात आज वीकेंडसुद्धा आहे. त्यामुळे आमचं दर्शन व्यवस्थित होईल की नाही, लेट्स सी. तर नमस्कार मंडळी, मी सिद्धाली. वेलकम बॅक टू द चॅनल. आदल्या रात्री अचानक प्लॅन करून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही निघालो शिर्डीला जायला. वाटेत सर्वांना भूक लागली म्हणून श्रीदत्त स्नॅक्सला गेलो. तिथे गेल्यावर गरम गरम वडापाव, मिसळपाव, शिरा, उपमा यावर मस्तपैकी ताव मारला. सर्व पदार्थ खूप टेस्टी होते. त्यानंतर चहा कॉफीचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. समृद्धी महामार्गावरून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पावसाळ्यात इथून प्रवास करताना किती सुंदर वाटत असेल. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला दिसल्या ह्या खूप साऱ्या विंडमिल्स. या सर्व विंडमिल्स बघून माझी कन्याकुमारीची कोर मेमरी अनलॉक झाली. कन्याकुमारीच्या जवळपास सुद्धा अशाच विंडमिल्स आहेत. आणि फायनली आम्ही पोहोचलो शिर्डीला. प्रवासाचा सर्व थकवा इथे पोहोचल्यावर दूर झाला. वीकेंडमुळे थोडीफार गर्दी तर दिसत होती, पण साईबाबांची शिकवण, श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच फेथ अँड पेशन्स, हे पेशन्स कधी कामाला येतील. कार पार्क करून आम्ही मंदिराजवळच्या परिसरात गेलो, जिथून स्क्रीनवर बाबांचं लाईव्ह दर्शन होतं. आरती सुरू असल्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो. इथे तुम्ही दर्शनासाठी विकत पासेससुद्धा घेऊ शकता. काउंटरवर मोबाईल जमा करून आम्ही दर्शनासाठी निघालो. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्या मनाला एक वेगळीच शांतता मिळते. साईबाबांचं दर्शन घेऊन मन खरंच खूप प्रसन्न झालं. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि लाईनमध्ये लागून प्रसाद घेतला. त्यानंतर मंदिराच्या आवारात थोडा वेळ बसलो. इथला परिसर अतिशय स्वच्छ ठेवण्यात आला आहे. दर्शन झाल्यावर मंदिराच्या परिसरात थोडं फिरलो आणि थोडी शॉपिंगसुद्धा केली. त्यानंतर आम्ही गेलो जेवायला. आम्ही व्हेज थाळी ऑर्डर केलेल्या. इथलं जेवण खरंच खूप छान होतं. तर अशी झाली आमची वन डे शिर्डीची ट्रिप. जुनी शिर्डी बघण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं आहे का? कमेंटमध्ये सांगा. ओम साईराम.